An electron of charge E and mass m is accelerated through a potential difference of v volt. It enters a transverse uniform magnetic field B and describe a circular path. The radius of the circular path is. हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी ए ऑप्शन आहे एम व्ही डिवायडेड बाय ई बी. बी ऑप्शन दिलेला आहे अंडर रूट एम व्ही डिवायडेड बाय ई बी. सी ऑप्शन आहे 1/b अंडर रूट एम व्ही अपॉन ई. आणि लास्ट डी ऑप्शन आहे 1/b अंडर रूट 2mv डिवायडेड बाय ई. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या केसमध्ये एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे ज्याच्यावरती चार्ज ई आहे आणि त्याचा मास किती आहे यम आणि तो ॲक्सलरेट करायचा किती तर व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सने. ओके, मग आपण या केसमध्ये काय करू तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी या ठिकाणी फाइंड करू. ओके, आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीसाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे 1/2 mv²चा. आणि ही जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे ती असेल तुमचं काय पोटेन्शियल एनर्जी इतकी असेल. ओके, आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला पुट करू 1/2 mv² मॅक्स. आणि जी पोटेन्शियल एनर्जी आहे तरी पोटेन्शियल एनर्जी असेल चार्ज इंटू पोटेन्शियल. मग चार्ज कोणता आहे इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे मग ई इंटू काय झाला व्ही. मग आपल्याला v² मॅक्स या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग तो भेटेल ई व्ही आणि अजून 2 इकडं डिवायडेड तो तिकडे काय करा तर मल्टिप्लाय करा. मग 2ev आणि त्याला डिवाइड करणार कशाने तर यमने. आता याचा स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे आपल्याला काय भेटेल तर मॅक्झिमम वेलॉसिटी भेटून जाईल. ओके, मग आता पुढच्या केसमध्ये टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर व्ही मॅक्स भेटेल आपल्याला. व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2ev आपण काय भेटेल तर यम. तर व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. पण आपल्याला फाईंड काय करायचं आहे रेडियस फाईंड करायचा. मग आपल्याकडे सायक्लोट्रॉन आहे तर सायक्लोट्रॉनमध्ये जो इलेक्ट्रॉन मूव्ह करतो आहे तो सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स यूज करता येईल. राईट, सर्क्युलर पाथमध्ये म्हणून सेंट्रिपेटल. याला इक्वेशन आपण काय करू 1 कन्सिडर करू. मग सेंट्रिपेटल फोर्स is balanced by magnetic force. Centripetal force is equal to magnetic force घेऊ आपण. मॅग्नेटिक फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. पण आपण या ठिकाणी मॅक्स लिहू कारण वेलॉसिटी आणि व्ही पोटेन्शियल आपण व्ही निर्माण केलं. mv²/max पोटेन्शियल मॅग्नेटिक फोर्स असेल BQV. ओके, व्ही म्हणजे वेलॉसिटी तो मॅक्झिमम घेऊ पण चार्ज इथं ई आहे मग एक व्ही काय झाला या ठिकाणी कॅन्सल. मग काय भेटेल mv_max/r इज इक्वल टू BE. पण आपल्याला काय फाईंड करायचं रेडियस फाईंड करायचं. मग एक काम करा रेडियसला तिकडे घेऊन टाका आणि बीला इकडे घेऊन टाका. मग r इज इक्वल टू mv_max डिवायडेड बाय BE. पण व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे इक्वेशन नंबर 1मध्ये. मग r इज इक्वल टू m/b मी तसाच ठेवला आणि व्ही मॅक्सच्या जागी इक्वेशन 1मध्ये आपण टाकून दिलं रूटमध्ये 2ev/m या ठिकाणी आपण राईट करू अंडर रूट 2ev/m. आता पुढच्या केसमध्ये हा जो यम इकडे मल्टिप्लाय दिसतोय आता तो स्क्वेअर रूटमध्ये घेऊन टाकू. मग आपल्याला आर भेटेल r इज इक्वल टू आणि ईला पण घेऊन टाकू म्हणजे इथं भेटेल फक्त 1/b अंडर रूटमध्ये भेटेल काय अंडर रूटची टर्म जशी तशी लिहा फक्त यमचा स्क्वेअर करून घ्या आतमध्ये 2ev आणि यमला डिवायडेड बाय यम. हा जो यम आतमध्ये जर घेतला तर याचा येईल m² होऊन जाईल m² आणि ईला जर आतमध्ये घेतलं तर e² होऊन जाईल. ओके, एक ई आणि एक एम का होणार या ठिकाणी कॅन्सल. मग एम सोबत एम कॅन्सल झाला ई सोबत ई कॅन्सल झाला मग उरलेले टर्म आपल्याला भेटेल. मग r इज इक्वल टू 1/b अंडर रूट भेटेल
टू व्ही एम किंवा एम व्ही डिवायडेड बाय ई फक्त. ठीक आहे, तर हे आपलं काय असेल तर फायनल आन्सर असेल. मग आपली जी रेडियस भेटणार आहे, रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ इज इक्वल टू 1/b√2 एम व्ही डिवायडेड बाय ई. ओके, हे आपलं फायनल आन्सर झालं. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघत असाल तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजे 1/b√2 एम व्ही डिवायडेड बाय ई हे आपलं फायनल आन्सर असेल.